नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 29 मे 2016 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील हायर एज्युकेशन उच्च शिक्षण या संदर्भात विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 55. भारतीय विद्यापीठातील विद्यावाचस्पती संशोधनासाठी खालीलपैकी कोणते ई भांडार आहे? विच वन ऑफ द फॉलोइंग ई रिपॉझिटरी इज फॉर डॉक्टरल रिसर्च ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज? पर्याय क्रमांक ए ज्ञानगंगा, पर्याय क्रमांक बी शोधगंगा, पर्याय क्रमांक सी बुकगंगा आणि पर्याय क्रमांक डी इनफ्लिपनेट. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शोधगंगा. की शोधगंगेवरती आपल्याला पूर्वी झालेले सर्व PhD थिसिस पाहण्यास मिळतात. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 56. खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील धोरणांची निश्चिती करते? विच वन ऑफ द फॉलोइंग एजन्सी इज टू फॉर्म्युलेट पॉलिसीज ऑफ हायर एज्युकेशन? पर्याय क्रमांक ए UGC, पर्याय क्रमांक बी MHRD, पर्याय क्रमांक सी NCERT आणि पर्याय क्रमांक डी NAC. तर उच्च शिक्षणातील धोरणाची निश्चिती ही MHRD करते, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 57. भारतातील उच्च शिक्षणाच्या मूल्यांकनाची व अधिस्वीकृतीची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे? विच वन ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर असेसमेंट अँड ॲक्रिडिशन ऑफ हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया? पर्याय क्रमांक ए UGC, पर्याय क्रमांक बी NAC, पर्याय क्रमांक सी NCTE आणि पर्याय क्रमांक डी AICTE. तर भारतातील उच्च शिक्षणाच्या मूल्यांकनाची व अधिस्वीकृतीची जबाबदारी ही NACची आहे. पर्याय क्रमांक बी. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 58. UGCच्या 10 बिंदू CBCS पद्धतीमध्ये श्रेणी A+ म्हणजे ॲज पर UGC 10-point grading system for CBCS the letter grade A+ means? पर्याय क्रमांक ए आउटस्टँडिंग, पर्याय क्रमांक बी व्हेरी गुड, पर्याय क्रमांक सी एक्सलंट आणि पर्याय क्रमांक डी गुड. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक्सलंट, उत्तम. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 59. एकक की जे शिक्षण क्रमाचे मापन करते. अ युनिट बाय विच द कोर्स वर्क इज मेजर्ड. पर्याय क्रमांक ए श्रेयांक क्रेडिट, पर्याय क्रमांक बी ग्रेड श्रेणी, पर्याय क्रमांक सी ग्रेड पॉईंट श्रेणी बिंदू आणि पर्याय क्रमांक डी क्रेडिट पॉईंट. तर कोर्स वर्क हा क्रेडिट पद्धतीमध्ये म्हणजेच श्रेयांक पद्धतीने मापन केले जाते. पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणते? विच वॉज द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी इन इंडिया?
पर्याय क्रमांक ए डॉक्टर बी आर आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी, पर्याय क्रमांक बी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी, पर्याय क्रमांक सी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आणि पर्याय क्रमांक डी नेताजी सुभाष ओपन युनिव्हर्सिटी. भारतातील पहिलं मुक्त विद्यापीठ हे डॉक्टर बी आर आंबेडकर मुक्त विद्यापीठ आहे. तर हे होते 29 मे 2016 महाराष्ट्र सेट या परीक्षेतील हायर एज्युकेशन या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.